अशा शब्दांचीच गरज असते. हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. हॅलो. 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 आणि ह्या सलामीच्या सामन्याला सुरुवात होते आणि हा उभ्या महाराष्ट्रातला असा पहिला प्रयोग असेल की ज्यात महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने खेळत आहेत. आणि मी नेहमी म्हणतो म्हणजे महाभारतातलं चक्रव्यूह आणि खो खो खेळ हा एक चक्रव्यूहाचाच भाग. जगातला सगळ्यात शरीर कमी वेळात शरीर गरम करणारा खेळ आईस हॉकी समजला जातो. पण ज्यांनी खो खोच्या मैदानात 2-3 मिनटं काढलेली आहेत तो निश्चितपणे सांगेल की सगळ्यात फास्टेस्ट गेम खो खो आहे. आणि हा सलामीचा सामना. आणि हा 0 मिनिटमध्ये विकेट मिळालेला आहे. तर या खेळातील प्रत्येक डाव 7 मिनिटाचा असणार आहे आणि पहिले 3 गडी तर बाद झालेले आहेत खरोडादेव योद्धाचे.
त्याच्यात दोन महिला होत्या, पण आता सुमेध असेल संरक्षण करताना. चांगली उडी होती आणि अपील केलं होतं आणि पंचांनी दाद दिलेली आहे. पंचही दीपक राठोड, श्रीकांत कांबळी, दर्शन म्हात्रे अशा खूप साऱ्या स्पर्धांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि खास आपण या स्पर्धांसाठी त्यांना आपण आपल्या अर्नाळा गावात निमंत्रित करतो. चांगली डायव्ह होती. चांगला पोल होता आणि बाद होतोय. सुमेधवर बरीच जबाबदारी आहे आणि तो ही जबाबदारी लिलया पेलेल यात शंकाच नाही. आणि अपील होतोय, अपील होतोय. इकडे स्लेजिंग बघायला मिळते एकमेकामध्ये. एक चांगला पोल होता, चांगला पोल होता. अगदी शपथेपर्यंत गेलेली ही. पावणे 5 मिनिटांचा खेळ झालेला आहे. जवळपास 2 मिनिटं उरलेली आहेत आणि 2 मिनिटं सुमेधसाठी मोठी गोष्ट नाही, पण ओ, पंचांना बाहेरून काही तुम्ही बोलू नका. पंचांना काही बोलू नका. सहा गडी बाद झालेले आहेत आणि लिटरली 1 मिनिटाचा खेळ बाकी राहिला असेल आणि अरे एक हळूहळू प्रेक्षकांची गर्दीही वाढते. अर्नाळा अर्नाळा बंदरपाड्यावर तर खास क्रेज आहे खो खोची.
गोल द्यायचा प्रयत्न होता. अगदी शेवटच्या मिनिटामध्ये काही पडझड होते आणि शिटी वाजलेली आहे. पहिला डाव झालेला आहे आणि जवळपास 7 गडी बाद झालेले आहेत संरक्षण करताना. सगळे आपले अर्नाळ्यातलेच खेळाडू आहेत. पंच देखील आपलेच आहेत आणि कुणी पंचांच्या निर्णयावर कुणी बाहेरून आक्षेप घेतला ते खपून घेतलं जाणार आहे, मग कुणीही असू द्या. आणि सगळे आपण खो खो खेळलेलो आहोत. हो, आणि आपण काही इकडे थर्ड अंपायर हा प्रकार नसतो. नजरेचा खेळ असतो, चुका होतात. त्यामुळे पंच मला वाटत नाही की आपण अँटी करप्शनचं एक पथक बाहेरून फिरतंय पंचांनी कडून पैसे घेतलेत का बघायला. त्यामुळे पंचावर कोणी बोट दाखवू नका. हा, हॅलो. हॅलो. आत्ताच आलेल्या प्रेक्षकांसाठी किंवा जे आपला हा सामना लाईव्ह बघतायत त्यांच्यासाठी की हा विरार पश्चिमेला असलेल्या अरळा गावातील जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेले खो खोचे सामने लीग पद्धतीने आणि पुन्हा ह्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. आणि अगदी
आशिषची डेड विकेट म्हणता येईल, एक चांगला विकेट लवकर गेलेला आहे. आणि पुरुषांच्या बरोबरीने महिला खेळत आहेत. हा उभ्या महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आणि तेवढ्याच तडफेने खेळताना दिसत आहेत. पलटी आणि चांगली डाईव्ह होती आणि बाद होतीये. टायमिंग काय झाला भागेश? वेळ काय झाली?
हॅलो हॅलो. नुकताच आलेल्या प्रेक्षकांसाठी किंवा ज्यांनी आता नुकत्याच टी व्ही सेटवर जे आपला लाईव्ह सामना बघत असतील त्यांच्यासाठी, कैलासवासी जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळ अर्नाळा पर्व तिसरे, अर्नाळा खो खो प्रीमियर लीग. आज सगळीकडे आपण क्रिकेट सामन्यांचं पेव फुटताना दिसत असेल. एक सगळी एनर्जी बघायला मिळते, पण उभ्या महाराष्ट्रातली खो खो स्पर्धा खेळवणारी आपली ही आपला हा क्लब पहिला असेल आणि ह्या गेल्या 35 ते 38 वर्षामध्ये या खो खो मैदानाने किमान 50 ते 60 फक्त महाराष्ट्र पोलीस दिलेले आहेत. आणि नुकताच आपली मृण्मयी म्हणजे 19व्या वर्षी महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाली, ही पण ह्या मैदानाचीच देण आहे. आणि हा एक पालघर जिल्ह्यातला तरी रेकॉर्ड असेल की कमी वयात ती लागलेली आहे. आणि ह्या अशा म्हणजे ही स्पर्धा असेल किंवा हे मैदान असेल, म्हणजे मगाशीही बोललो आणि पुन्हा आता प्रेक्षकांची गर्दीही वाढतीये. हा पहिला डाव झालेला आहे आणि ही स्पर्धा आणि आजचे सामने आपल्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त सामने खेळवायचे आहेत, कारण उद्या खूप सारे मान्यवरही या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत. हं. आणि कुठलीही स्पर्धा म्हणजे कुठल्या आर्थिक सहभागाशिवाय किंवा आर्थिक मदतीशिवाय पूर्णच होत नाही. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी जे आपलं आर्थिक योगदान दिलं आहे, त्यांची नावं घेणे अपरिहार्यच आहे. मी नाव घेतो. चंद्रशेखर म्हात्रे असतील, विश्वनाथ मेहेर, ध्रुव निजाई, अमोल म्हात्रे, विशाल तांडेल, राज गुप्ता, भूषण मोरेश्वर म्हात्रे, विश्वास सर, भीमसेन मेहर, भरत गवळी, अजय सुभाष म्हात्रे, किरण अनंत म्हात्रे, देवयानी तांडेल, परेश केरकर, नेल्सन कोटवाल, भावेश तांडेल, विशाल मेहेर, विनायक तांडेल, मनोज तांडेल, रामचंद्र नथू म्हात्रे, आनंद विजय मेहेर, तालिफ खान, दिनेश म्हात्रे यांनी ट्रॉफीसाठी पैसे दिलेले आहेत. ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट्स असेल, प्रवीण सावंत असेल, मिलिंद मेहेर, प्रसाद मेहेर आणि देवानंद गजानन म्हात्रे, या सर्वांचे मनपूर्वक आभार. ही स्पर्धा आपण ह्या मातीतून अजून आपल्याला ऑलिम्पिक पर्यंतचे खेळाडू तयार करायचे आहेत. राजन तांडेल. दोनचा लीड आहे आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. संरक्षण करणाऱ्या टीमकडे, हां, आक्रमण करणारे दोनचा 2 गुणांनी पुढे आहेत. आक्रमण करणारे आणि खूप सारी आता ह्या संरक्षक फळीवर खूप सारी जबाबदारी आहे. ह्या सामन्यात जर टिकून राहायचं असेल आणि जबरदस्त डाईव्स होती, एक चांगला विकेट मिळाला. हे मैदानाच्या बाहेरून बघणं जरी सोपं वाटत असलं तरी ह्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खेळतायत, धावतायत. साधी गोष्ट नाहीये. त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या.
चांगला पलटी म्हणतात त्याला क्रिकेटच्या खो खोच्या परिभाषेत. आणि जम बसलेला वाटतोय, चांगली खेळतीये. चांगली पलटी आणि बाद होतीये. सुमेधवर बरीचशी मदत असेल आता हा डाव सावरण्याची.
हा पहिला सामना आणि अजून यातला एक डाव बाकी आहे आणि आता खरोडा डाव योद्धाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 9 गडी कंपल्सरी बाद करावे लागतील. म्हणजे आता हळूहळू हे मैदान पण गरम होत चाललेलं आहे आणि जसजशी सामन्याची संख्या वाढेल मला वाटतं मीही गरम होत जाईन. वैभव सर जरा व्यासपीठावर या. मी जरा हा डाव संपण्याची वाट बघत होते त्यामुळे थांबलो होतो. वरती 2 मिनिटं या व्यासपीठावर. अरुण सर व्यासपीठावर या. वैभव म्हात्रे सर अगदी व्यासपीठावर या. व्यासपीठावर या. अरुण सर. अरुण सर कुठे आहेत? अरुण सर. अरुण सर मैदानावर. हा, तर वैभव म्हात्रे सर आणि आमच्या स्वीटा वहिनी सपत्नीक उभ्या आहेत. म्हणजे त्यांची खऱ्या अर्थाने प्रेम कहाणी पण खो खोच्या मैदानावरच खुलली आणि यशस्वी झाली. म्हणजे या मैदानाने 60 पोलीस दिले असले तरी अगदी यशस्वी प्रेम प्रकरण देखील या मैदानाने खो खो खेळानेच दिलेले आहेत आणि प्रत्येक स्पर्धेला म्हणजे पाठीवर हात ठेवण्यासाठी आवर्जून हजर असतात. मी अरुण सरांना विनंती करीन की त्यांनी वैभव सरांना सन्मान चिन्ह देऊन उपकृत करावं. अरुण सर. आज जरी लवकर जात असले तरी उद्या पूर्ण वेळ काढून या. नवीन युगलांना एक तुमचा आदर्श मिळू द्या. प्रेमात पडायचं नसतं, प्रेमात उभं राहायचं असतं शेवटपर्यंत. तर हा सलामीचा सामना जिंकायचा असेल तर खराडदव योद्धाला आक्रमण करताना समोरच्या संघाचे कंपल्सरी 9 गडी बाद करावे लागतील. पुन्हा 7 मिनिटाच्या थराराला सुरुवात होते. 9 गडी बाद करायचे आहेत. अगदी दोन्ही पंच शेवटपर्यंत लक्ष ठेवून होते. अगदी केसाचा फरक. आणि मला वाटतं आक्रमण करणारा संघ काहीतरी गोंधळलेला दिसतोय आणि हा बाद झालेला आहे. चांगला गडी बाद. चांगला प्रयत्न होता. आणि फार मोठा धक्का आहे.
तो बांधावर फायटर्सचा चांगला गडी बाद झालेला आहे आणि आक्रमण करणाऱ्या संघाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत. सॉरी, 2 गडी. भावेश म्हात्रे यांनी व्यासपीठावर यावं असं मला, सागर पाटील यांनी व्यासपीठावर यावं मला सूचना येत आहेत. व्यासपीठावर यावं. हो, या या. पहिलाच सामना रंगतदार होतोय आणि आणि एक सॉलिड आक्रमण म्हणता येईल.
ग्राउंड आखण्यासाठी व्हॉलेंटियर आता दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते आणि पहिलाच सलामीचा सामना रंगतदार बघायला मिळाला. म्हणजे ही स्पर्धा कशी रंगतदार असेल याची चुणूकच या पहिल्या सामन्याने दाखवली आहे. ह्या सामन्यासाठी खास होळी, किसी ने रफ्तार से बाजी मारी, किसी ने रफ्तार से बाजी मारी तो किसी ने हौसलों से बाजी पलटी. पर सच यही है, आज यहाँ हर एक मुकद्दर से नहीं, अपने फैसले से सिकंदर बना है. ये मुकाबला खत्म जरूर हुआ है, ये मुकाबला खत्म जरूर हुआ है, पर ये कहानी यही नहीं रुकेगी, क्योंकि ये चाल रुकना जानती नहीं. आज जो यहाँ खड़े हैं वो सिर्फ खिलाड़ी नहीं, आज जो यहाँ खड़े हैं वो सिर्फ खिलाड़ी नहीं, ये वो लोग हैं जो मैदान में भी जीतते हैं और मैदान के बाहर भी हार नहीं मानते. तो याद रखिए, ये अंत नहीं, ये उस सफर की शुरुआत है जहाँ हर कदम जीत को मजबूत कर देता है. तर मित्रांनो, आपल्या ह्या प्रत्येक सामन्याला आपण मॅन ऑफ द मॅच ही देतोय. तर करण म्हात्रे यांनी मैदानाच्या मध्ये यावं. करण म्हात्रे आणि ह्या म्हणजे प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या सामन्यासाठी मी अरुण सरांना बोलावेन की प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी कैलासवासी गजानन म्हात्रे आणि कैलासवासी सुनंदा कमळाकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ एक बॅग, एक सॅक आणि बॉटल त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून बक्षीस देण्यात येईल. मयूर.